नमस्कार मंडळी, अनुज रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीरची मसाला भाजी. अगदी नेहमी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांपासून ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पनीर मसाला बनवण्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतले. त्याचे असे थोडे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेत. आता या पनीरला आपल्याला अर्धा चमचा हळद लावायची. मी याच्यावर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली. आता हे सर्व मसाले या पनीरला सगळीकडून असे लावून घ्यायचे. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन थोडा गरम झाला आहे. मी त्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं आहे. यासाठी तुम्ही इथे तेल वापरलं तरी चालतं. आता आपण जे पनीरचे तुकडे मसाला लावून ठेवले होते, आता मी यावर टाकून घेतलेत. आता याला दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी इथे भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही करून घेते आहे. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात कट करून घेतलेला कांदा टाकते आहे. त्यानंतर कट करून घेतलेल्या टोमॅटोच्या फोडी टाकते आहे. त्यानंतर कट करून घेतलेली शिमला मिरची टाकते आहे. त्यानंतर थोडे मिरचीचे तुकडे टाकते आहे. 7 ते 8 मी इथे लसूण पाकळ्या टाकते आहे. थोडे आल्याचे तुकडे व थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. बघा याची किती छान पेस्ट तयार झाली. आता भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवली आहे. त्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. आता बघा तेल गरम झाले. मी त्यात थोडेसे जिरे टाकते. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायची आहे. याला या तेलात चांगलं भाजून घ्यायचे. बघा हे छान भाजून झाले. आता मी त्यात 1 चमचा पनीर मसाला घालते आहे. त्यानंतर भाजीला छान रंग येण्यासाठी मी यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकते आहे. 1 चमचा धनिया पावडर टाकून घेतली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स होण्यासाठी मी यात थोडंसं पाणी टाकते आहे. आता पाणी टाकून चांगलं हलवून घ्यायचे. थोडी भाजीला उकळी आली आहे. आता मी यात मसाला लावून फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकते आहे. आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा किती छान भाजी तयार झाली आहे. तुम्ही पण पनीरची अशी मसाला भाजी नक्की ट्राय करून बघा.